नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल आणि उद्या 6 एप्रिल पासून राज्यामध्ये वातावरण पूर्णपणे बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र खानदेश या भागापासून ह्या वातावरणाचा सुरुवात होते आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर फक्त एक काही महत्त्वाच्या सूचना सांगण्यात येतील. मित्रांनो, जो आपला लाईव्ह कार्यक्रम असतो, बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल नाराजी आहे आणि मेंबरशिप जॉईन शेतकरी बांधवांची सुद्धा त्यामध्ये नाराजी आहे की सर सगळ्यांच्या कमेंट घेतल्यामुळे आमच्या कमेंट घेता येत नाहीये. त्यामुळे आता इथून पुढे फक्त जो लाईव्ह कार्यक्रम आहे तो फक्त मेंबरशिप जॉईन शेतकऱ्यांसाठी असेल आणि ज्यांना त्या मेंबरशिप लाईव्ह मध्ये सामील व्हायचं असेल त्यांनी खाली असलेल्या जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही सामील होऊ शकता. आता वळूयात मेन हवामान अंदाज या टॉपिककडे. तर मित्रांनो, उद्या नाशिक, सातारा, सोलापूर, पुणे परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ढगाळ वातावरण हे असणार आहे. बीड, अहमदनगर परिसरात सुद्धा हे ढगाळ वातावरण खूप पद्धतीने सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालेगाव, नंदूर, शहादा भागामध्ये ढगाळ वातावरण हे पावसाळ्यासारखं ढगाळ वातावरण असणार आहे. पावसाची शक्यता मात्र 4 शितोडे या व्यतिरिक्त मोठी नाहीये. तसेच अकोला, अमरावती परिसरात सुद्धा उद्या 6 तारखेला वातावरण खूप ढगाळ होईल. चंद्रपूरच्या काही भागामध्ये, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या बाउंड्रीवरती शितोडे उद्या 6 तारखेला देखील पडण्याची शक्यता तितकीच दाट आहे. मित्रांनो, याच काळामध्ये संध्याकाळच्या पिरियडला जळगाव आणि बुलढाण्याच्या काही कालखंडामध्ये सुद्धा शितोडे पडू शकतात. पण मोठी काही मोठी याच्यामध्ये घाबरवणूक करण्यासारखं वातावरण हे नाही. पण खूप मोठा आभाळ तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि अक्षरशः धाकधूक आपली वाढणार आहे. तर शनिवार, रविवार, सोमवार याची कंडिशन आपण थोडक्यामध्ये पाहूयात. 7 तारखेला रविवारी राज्यामध्ये पाऊस प्रवेश करतोय. तो भाग आहे नागपूर जिल्ह्याचा, वर्धा जिल्ह्याचा काही मोजक्या ठिकाणी या भागामध्ये शितोडे पडताना आपल्याला पाहायला मिळतील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा. तसेच 7 बरोबर 8 तारखेला सुद्धा सगळ्यात मोठा बदल होणार आहे. दुपारनंतर अकोला, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये पाऊस असणार आहे. अमरावती जिल्ह्यात देखील हा पाऊस असणार आहे. वाशिम पट्ट्यामध्ये देखील हा पाऊस असणार आहे. लातूर दक्षिण भाग, परभणीकडील भाग, परळी वैजनाथ भाग, नांदेडचा पश्चिमेकडील भाग याच कालखंडामध्ये येतो आहे. मित्रांनो, पावसाची तीव्रता ही वाऱ्यावरती अवलंबून असणार आहे दक्षिण महाराष्ट्राची. पण अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर जिल्हा, गोंदिया, भंडारा जिल्ह्याची मात्र वारे कमी असून यामध्ये पावसामुळे वारे वाढतील अशी कंडिशन आहे. जोरदार ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे. मेघगर्जना इथे डिपेंड आहे. गारपीट मात्र MP बाउंड्री लगत नागपूरच्या काही भागामध्ये होऊ शकते अशी कंडिशन आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच कालखंडामध्ये पाऊस आहे. जालन्यामध्ये सुद्धा 8 तारखेला संध्याकाळी पाऊस होऊ शकतो. बीड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी धारा उतरतील. सोलापूर वगैरे भागामध्ये मात्र वाऱ्यामुळे आभाळ पांगण्याची शक्यता दाट आहे. तर 8 तारखेचे चित्र अशाच पद्धतीने आहे. ते फक्त बाउंड्री लगत नागपूर वगैरे भागामध्ये 9 तारखेचं चित्र आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी भोकरदन, जाफराबाद परिसरात सुद्धा आहे. काही ठिकाणी सिल्लोड परिसरात सुद्धा वातावरण बनतंय. सातारा, सांगली वगैरे भागात देखील ढगाळ वातावरण शितोडे तुटू शकतात. मोठी कंडिशन 9 तारखेपर्यंत या भागामध्ये नाही. तसेच संध्याकाळची वेळ आणि मध्यरात्रीची वेळ देखील सोलापूरला 9 तारखेला सुद्धा बदलू शकते. लातूर, दक्षिण उत्तर, परळी वैजनाथ, परभणी परिसरात सुद्धा आहे. मात्र सांगली जिल्ह्याला 9 तारखेला मध्यरात्री पाऊस वाढणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे ह्या भागामध्ये 3 दिवस पाऊस असणार आहे. 8, 9, 10 पर्यंत सुद्धा इथे पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदियामध्ये वारे जोराने वाहतील. वाऱ्यामुळे इकडेही पाऊस येईल. यामध्ये जिंतूर वगैरे भागात देखील पावसाची शक्यता आहे अशी कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त होते. 10 तारखेचं चित्र मात्र भयंकर असणार आहे. 10 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना परिसरात सुद्धा पाऊस येऊ शकतो. मध्यरात्रीची वेळ असू शकते किंवा संध्याकाळची वेळ असू शकते. जालन्यातल्या काही भागामध्ये जसे की आपण जालन्याचा भोकरदन परिसर म्हणतो, जाफराबाद परिसर म्हणतो, कन्नड, सिल्लोड परिसर संभाजीनगरचा म्हणतो. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 तारीख सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर जिल्हा याच काळामध्ये बीड जिल्ह्यात सुद्धा याच कालखंडामध्ये पाऊस देखील होणार आहे. तर 11 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. ती तारीख, तो भाग असणार आहे धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा, कन्नड, सिल्लोड परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, गडचिरोली परिसरात सुद्धा वातावरण बिघडणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा याच कालखंडामध्ये पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होणार असणार आहे. तर याच कालखंडामध्ये सोलापूर वगैरे भाग देखील 11 तारखेला संध्याकाळच्या वेळेला होऊ शकतो. 12 तारखेचे चित्र मात्र अशाच पद्धतीने असणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, कन्नड, सिल्लोड परिसर, नाशिक, येवला देवळा परिसर, धुळे मोजक्या ठिकाणी, मालेगाव काही ठिकाणी,
पण बुलढाणा बऱ्याच ठिकाणी मेहकर, अंतरज वगैरे परिसर जो असेल या भागात, खामगाव, लोणार परिसर या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला याच कालखंडामध्ये चांगला जोर असणार आहे. वर्धा, हिंगणघाट परिसर, भंडारा परिसर सुद्धा याच कालखंडामध्ये पाऊस असणार आहे. उर्वरित भागांची माहिती आपण आजचा व्हिडिओ थोडक्यात असल्यामुळं उद्याच्या व्हिडिओमध्ये देऊ. कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिले आहे, त्यामुळे हा व्हिडिओमध्ये अपेक्षा ठेवू नका. परवाच्या लाईव्हमध्ये, कालच्या लाईव्हमध्ये देखील सविस्तर माहिती दिली आहे. सकाळच्या वेळेला पुन्हा एक व्हिडिओ आपण चांगल्या पद्धतीने देऊ. धन्यवाद.